हे यार चुप. नमस्कार. आपण पाहता देश चॅनल. आज पंधरा येथील पोळेमाळा येथे जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम गेल्या 8 दिवसामध्ये आयोजित केले होते तिथील समस्त ग्रामस्थ असतील किंवा सेवेकरी असतील याची मदत घेणार आहोत. आपण या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम केले होते. गेल्या 7 दिवसापासून कार्यक्रम हा जो आपला सप्ताह आहे तो अखिल भारतीय श्री स्वास्थ्य समर्थ शिक्षा माध्यमातून आपण इथं केंद्र आपलं सुरू आहे आणि त्या केंद्रांच्या माध्यमातून सप्ताह सुरू आहे. गेल्या 8 दिवसापासून इथं कार्यक्रम आहे. कोणकोणते कार्यक्रम इथं आहेत? इथं 7 दिवसामध्ये नाम चालतंय. तिथं अखंडपणे वाचन असतं, अखंडपणे श्री स्वामी जप असतो. असे 8 दिवस चालवतात. या व्यतिरिक्त गुरुचरित्र पारायण हे गुरुचरित्र पारायण दररोज सकाळी 8 वाजता गेले 7 दिवस 250 सेवेकरी इथं वाचन करत आहे. त्याप्रमाणे मांडणी, स्थापना, त्यांची पूजा आणि यज्ञ त्याच्यामध्ये 7 दिवस वेगवेगळ्या देवी देवतांची आपण याग करत असतो सेवेकरी. आता इथं किती सेवेकरी कार्यरत आहेत किंवा पारायणासाठी? आता गुरुचरित्र पारायणासाठी साधारण जवळपास 250च्या जवळपास आपल्याकडे संख्या उपस्थित आणि जे दररोजचे देवी देवतांचे याग होत असतात त्या यागांना 500, 700 अशा पटीने संख्या उपलब्ध असते. ती संख्या इथल्या पंधरे 25 आणि 5 केंद्र पंधरे, वडगाव, कांबळेश्वर, गोळ आणि पवई 5 केंद्राच्या 25 लोक इथं जवळ सहभागी होतात. या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम आयोजित केलाय. आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर दत्त जयंतीच्या सारखा उत्सव नसतो. हा अखिल भारतीय जो ज्ञानदानाचा तसं पाहायला गेलं तर कालच दत्त जयंती उत्सव पार पडले, परंतु हा थोडा वेगळा आहे. श्री दत्तात्रय वल्लभांचा हा आजच्या दिवशी 12/49 जे की चरित्रामध्ये त्याचा उल्लेख सुद्धा 4थ्या अध्यायामध्ये आलेला. आता आपण 12/49 ला काही प्रकारचा पाळणाला बांध दत्त महाराजांचा जन्मोत्सव इथं साजरा करतात. तो हा या मार्गाचा वेगळेपण आहे. आणि त्यानंतर सेवेकरांना प्रसाद वाटप केलं जातं आणि तिथून त्याचे कार्यक्रम चालतात. नमस्कार. तुम्ही ते सेवेकरी म्हणाला, तुमचं काय मत आहे? गेली 8 दिवस झालं आताच्या पुढे सेवेसाठी येते सेवेत मला काय सर्व सेवेत बरेच दिवस झालं सेवेत लवकर तुम्ही इथले सेवेकरी आहात तर तुम्हाला काय वाटतं? काय तो आहे का?
आता मी पण नाही तुमच्याकडे येतो. तुम्ही सहकार्यांना काय सांगितलं? श्री स्वामी समर्थ टिळकांनी या मार्गाच्या माध्यमातून या मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरु माऊली भगवान परमपूज्य गुरु माऊली आणि चंद्रकांत दादा यांच्या प्रतिमेचा मार्ग फक्त या गावापुरता नाही, तर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देश आणि हा मार्ग आहे. साधारण 1000 पेक्षा जास्त केस 15 मोठेपेक्षा जास्त स्वामी सेवेकरी मार्गाचे तर 20% फक्त 20% पूर्णपणे समाजकार्य त्याच्या धर्तीवर हा मार्ग सेवेकरी इथं स्वामी समर्थ मात्र फक्त त्या दरबारातला या महाराजांच्या एक सर्वसामान्य सेवेकरी सांगू इच्छितो की सेवा केली तर आपल्याला निश्चित मेवा मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपली सेवा इतरांसाठी असली पाहिजे. जसं की आमच्या मार्गाचे दिव्याने दिवा लावायचा मातीने वात लावून तिथं सेवेकरी आणि गाव तिथं गेलं ही आमच्या सर्व सेवेकऱ्यांच्या मनात परमपूज्य माऊलींचा ध्यास आणि सेवेकऱ्यांच्या मनात गुरुशाही बडा तुकात बस हे आमच्या मार्गाचं घोषवाक्य आहे. त्या पद्धतीने सर्व सेवेकरी आम्ही काम करत असतो. तरुण म्हणून सेवेकरी काम करतात काय सांगतो? आता तरुण श्री स्वामी समर्थ महाराज श्री दत्त महाराज आहे. कारण आपण असं म्हणतो की आकाशातून पडलेला जसा शेवट सागरापर्यंत त्याचप्रमाणे सगळे देवी देवता जरी रूपाने दिसत असतील तरी ते एकच आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं झालं आता की या कलियुगामध्ये म्हणजे लोक देवातल्या वेगळ्या मार्गावर जातात, परंतु हे कलियुग युग आहे याच्यामध्ये अधर्माचे प्रमाण जास्तच असतं. पण त्याच अधर्माचा नाश महाराजांनी किंवा श्री गुरुदत्त महाराजांनी आजच्या दिवशी अवतार धारले कार्य म्हणजे आज सागरी दिंडोरी जगाच्या माध्यमातून होत आहे. आणि त्या मार्गाचं खरं वैशिष्ट्य असं की हे जे कार्य आहे ते 18 भागांअंतर्गत चालतं. जसे भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत, गीताचे 18 अध्याय आहेत, त्याचप्रमाणे हा मार्ग ही 18 भागांअंतर्गत उरलेला आहे. 18 याचं कार्य चाललं त्याच्यामध्ये काही प्रमुख कृषीशास्त्र विभाग, अभियान विभाग, हे सगळ्या विभागानंतर चालवला जातो. तरुण पिढीला फार गरज आहे. कारण आपण आणि जरी गुन्हेगारीचं प्रमाण किंवा इतर सगळ्या गोष्टी आपण जरी मनासाठी स्थैर्य किंवा भावनांना शहरांचा अत्यावश्यक आहे आणि त्याची सेवा करणं त्यासाठी तरुण पिढीला एवढं सल्ला आहे की सेवेमध्ये या, अध्यात्मामध्ये या. कारण पाण्यामध्ये उडी मारल्याशिवाय पाणी किती खोल हे जसं समजणार नाही तसं अध्यात्मामध्ये पडल्याशिवाय देव आहे की नाही किंवा देव कसा आहे हे सुद्धा आपल्याला कळायचं. त्याच्यात सर्वांचं या ठिकाणी एक तरुण आहेत सेवेकरी, त्यांनी सांगितले की सेवा केल्याशिवाय तुम्हाला मेवा मिळणार नाही. तरी गोष्ट तुम्ही आध्यात्मिक केल्याशिवाय तुम्हाला तुमचं मन खरी असेल किंवा आध्यात्मिक असेल कळणार नाही. आता आपण सेवेकरांकडून भरपूर माहिती दिली आहे. गेले 8 दिवस झाले इथं दत्त जयंती विविध कार्यक्रम सकाळी आतापर्यंत दत्त जयंतीचा सप्ताह आज साधारणतः 12 वाजता ह्या सप्ताहामध्ये सेवेकरी जाताना मुक्तमय झालेला असतो. हा मार्ग अध्यात्माचा हा मार्ग ज्ञानाचा आल्यानंतर मला विसरला जातो. तो नवचैतन्याने पुढील आयुष्यात
त्यानंतर कुठलाही सेवेकरी असेल बाजूकी असेल तर त्याला दुसरे अनुभव मिळते. सेवेकऱ्यांनी किंवा लोकांनी ह्या आध्यात्मिकचा घेतला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये 5 ठिकाणी केंद्र आहेत. या केंद्रामध्ये जाऊन दर गुरुवारी संध्याकाळी हा कार्यक्रम केलेला असतो. या ठिकाणी जाऊन श्री स्वामी समर्थांची पूजा केली पाहिजे. आपल्या मन शांतीसाठी या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. आणि या ठिकाणी लोकांकडून धन्यवाद. आता आपले जे सेवेकरी आहेत त्या सेवेकऱ्यांना आपण माहिती घेणार आहोत. कशा पण काय अनुभव आहे? आणि महत्त्वाच्या गोष्टी जास्तीत जास्त ध्यान दिलं जातं. आणि जास्तीत जास्त लोक याच्यात बघितलं जातं. आणि जे सेवेकडे येत असतात त्यांनी प्रत्येक जण आपले महाराजांना साखर घालतो आणि सेवा करतो.